चल 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 गाड्यांना जागा देऊ नको. रोडवर चालणार ते. चल हा आपलं चल बाकी गाडी हो. मेन म्हणजे डेंजर विषय झाला म्हणजे माझं फ्लाईट होतं, बुक करायचं होतं संध्याकाळचं आणि मी चुकून पहाटेचं बुक केलं आजचं. त्यामुळे ते तर झालंच मिस. सफारी करायची होती त्यामुळे. हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ताडोबा सिरीजच्या शेवटच्या सफारीमध्ये. आत्ता मी आलो आहे कोलारा बफर गेटवर. आजची शेवटची सफारी असणार आहे. आज ॲक्च्युली कसं गेलं आहे, ऑक्टोबरपासूनच ही नवीन सिस्टीम चालू झाली इथं शेअरिंग सफारी म्हणून. ॲक्च्युली शेअरिंग सीट, कारण नॉर्मली कसं करतो की बुक करताना फुल जिप्सी बुक करावी लागते. तर मग आज जी आमच्याबरोबर आधी फॅमिली होती ती येणार नाही आहे. सो मग मी आणि प्रणव दादाच चाललो आहे. तर शेअरिंग सफारीमध्ये असं असतं, जिप्सीमध्ये बघितलं असेलच तुम्ही की 2 बाक असतात. पुढे ड्रायव्हर, त्याच्या शेजारी मध्ये एक बाक आणि शेवटी एक बाक. तर बेंच वाईज बुकिंग करता येतं, म्हणजे एक अख्खा बेंच बुक करायचा आणि त्याच्यावर मॅक्सिमम 3 बसू शकतात. सो आम्ही एक बेंच बुक केला आहे आत्ता. आम्ही दोघं आहे त्याच्यावर. आता मध्ये 3 कोणतरी अननोन लोक येतील आणि त्याची कॉस्ट हाफमध्ये पडते. म्हणजे जर 6,000 असेल तर 3,000मध्ये वगैरे असं त्याचं कॉस्टिंग असतं. तर हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आता बघू, दुसऱ्या माहीत नसलेल्या लोकांबरोबर जायचा. आत्ता तरी आज तशी थंडी कमी वाटते, पण काल रात्री मेजर पडली होती. म्हणजे आत्ता सुद्धा आहे, बाहेर वाटत नाही, पण आत गेल्यावर थंडी वाजते. आणि आज दुसरं म्हणजे रविवार असल्यामुळे जबरदस्त VIP एंट्रीज आहे तिकडे. भरपूर सेटिंग लावणं चालू आहे सगळीकडे वॉकी टॉकीने. फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक पण भरपूर आहेत, कारण नॉर्मली असंच असतं ताडोब्याला, सगळे VIP एंट्री भरपूर असतात. तर बघू आत गेल्यावर काय होते. मागच्या वर्षी जेव्हा आलो होतो तेव्हा सुनील म्हणून जे गाईड होते तेच मिळालेत आम्हाला लकीली. म्हणजे गाईड्स आणि ड्रायव्हरचं पण रोटेशन असतं, पण लकीली तेच मिळाले त्यामुळे ते माहिती आहेत. आणि बाकी बघू आता आतमध्ये गेल्यावर. आजचं काय शेवटची आहे सफारी, 15 मिनटं आहेत, भेटूया आतमध्येच आता. काय पण भारी दिसते आज, पर्पल झालंय सगळं. हे सगळे गाईड आणि हे लोक नंबर लागायला थांबलेत. चार्ज कर सकता है, गाड़ी को पलटा देगा वो. चल 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 गाड्यांना जागा देऊ नको. रोडवर चालणार ते. चल हा आपलं चल बाकी गाडी हो हो फ्री मार्किंग.
मस्त झाली सफारी, एक नंबर सायटिंग झालं. पहिले तर जुनाबाईचा शो झाला, पहिले थोडं हे झालं, चिडचिड झाली. चिडचिड म्हणजे की काय गाडी मागं घ्यायला पाहिजे होती हे ते, कारण ती तिकडून फेन्सवरून जम्प करून दुसऱ्या साईडला गेली. पण नंतर मे बी तिला पुढंच यायचं होतं, त्यामुळे आणि मध्ये सगळ्या गाड्या होत्या त्यामुळे जागा नव्हती. सो ती तिकडून मागून फेन्सवर ओलांडून जी बफर एरियामधून परत आली. नंतर काय कडकमध्ये सॅटिंग एकदम एक्सक्लुझिव्ह 20-22 मिनटं तिथेच होतो मस्त. आणि जाताना पण एकदम गाडीला चिटकून शेजारी लागूनच गेली, भारी झालं त्यामुळे. आणि नंतर सुद्धा स्लॉथ बेअरचं सायटिंग झालं मस्त, ते पण समोरून गेलं. शेजारी काय काय वास घेत हेन तेन करत फिरत होतो, त्यामुळे ट्रिपची सांगता मस्त झाली. आता परत रिसॉर्टवर आलो आहे, थोडा नाश्ता वगैरे करून आता 11:30 वाजता चेकआउट आहे. तर आता आवरतो पटपट आणि मग नंतर नागपूरला जायचं दुपारी. फायनली सगळं आवरून झालं आणि आता निघालो आहे. वाटत नाही जावंच, अजून सफाऱ्या करायला वाटतं, पण ठीक आहे आता टूर तर संपली. चेकआउटचा टाईम पण झाला आहे. सो आता निघालोय इथून आता 2.5 तासात नागपूर. आणि मेन म्हणजे डेंजर विषय झाला म्हणजे माझं फ्लाईट होतं, बुक करायचं होतं संध्याकाळचं, आणि मी चुकून पहाटेचं बुक केलं आजचं, त्यामुळे ते तर झालंच मिस. सफारी करायची होती त्यामुळे, कारण फ्लाईटच्या ह्याच्यात तुम्ही जर बुक करताना बघितलं असेल तर 24 ताशी टाईम असतो म्हणजे फ्लाईटच्या टायमिंग्सवर. सो मला सकाळ तेच डोक्यात होतं की 4 किंवा 5चं टायमिंग संध्याकाळचं तसं बुक करायचं, म्हणजे सकाळची सफारी करून तसं करायला. पण चुकून AM-PM मध्ये घोळ झाला आणि तो सगळं हे झालं, त्यामुळे आता अवघड झालंय सगळं. आणि काल रात्री चेक केलं तर 15,500 15,800 वगैरे प्राईस दाखवत होती. एवढं अवघड आहे वन वेसाठी देणं वगैरे. मग VRLच्या बसेस येत असतात इथून स्लीपर कोच, ती मिळाली मला 1200 रुपयामध्ये. सो ती बुक केली आहे. आता जी फॅमिली आहे त्यांना एअरपोर्टला सोडून मग तिकडे जाणार. पण एकंदर एक्सपिरियन्स खूपच भारी होता. पहिल्या 2 सफारी सोडल्या तर नंतर एकदम कल्ला झाल्या सगळ्या सफारी. टोटल 7 सफारीमध्ये 10 टायगर्स झाले. अजून एक नंबर भारी एक्सपिरियन्स होता. वेगवेगळे टायगर्स वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळाले, एक जवळ थोडा लांब आणि असं सगळं. रिसॉर्टचा पण एक्सपिरियन्स भारी होता. सगळं एकदम व्यवस्थित आहे, स्टाफ प्रामाणिक आहे, हेल्पफुल आहे, एक नीट क्लीन फूड टेस्टी सगळं भारी आहे, एक नंबर आहे. तारुवन नावाचं रिसॉर्टचं, तुम्ही जर कोलारा साईडला राहणार असाल तर मी नक्की रेकमेंड करेन की तारुवनमध्येच राहा. आत्तासाठी तरी निघतो, बघू आता पुढे कसं काय प्लॅन, कुठं काय थांबायचं, काय करायचं. बरोबर 2.5 तासात पोचलो नागपूरला. रिसॉर्टपासून ताडोबापासून नागपूर सिटीमध्ये यायला वाटेत एक ढाबा होता, तिथं जेवलो. आणि मग येता येता आजनीच्या समोरच इथलं स्पेशल म्हणजे हल्दीराम, तिथं सॉफ्टी खाल्ली आणि संत्रा बर्फी विकत घेतली. नेहमीचं रुटीन नागपुरात आलं की. आणि आता जसं मी मगाशी म्हटलं, फ्लाईटचा सगळा झोल झाला आहे, त्यामुळे VRL बुक करावी लागली स्लीपर कोच. सो आता त्यांच्या लोकेशनला आलो. इथे आशीर्वाद पार्किंग म्हणून लोकेशन आहे, तेच सगळं कॉर्डिनेट करतात लोकेशन, त्याच्यानंतर गाडी नंबर, किती वाजता निघणार आहे, आणि ट्रॅकसुद्धा करू शकतो बस. तर असे सगळे इन्फॉर्मेशन एक दिवस आधीच पाठवतात ते, आणि कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा देतात, आणि शिवाय कस्टमर केअर नंबर पण मिळतो. त्यामुळे सर्व्हिस तर चांगलीच असते VRLची. हम्पीमध्ये आपण बघितलंच होतं तसं, तर तेव्हा लेट झाली होती. आता नाही होणार लेट, कारण समोरच बस थांबली आहे, त्यामुळे चांगले. आत्ता वाजतात 5:15, 5:30ची बस आहे. पुण्यात जायला सकाळी 6:30 होतील. ॲक्च्युली लांब आहे माझ्या घरापासून थोडा स्टॉप, म्हणजे जिथं लास्ट लोकेशन आहे ॲक्च्युली वाकड आणि हिंजेवाडीला आहे, पण संगमनेर माझ्या घरापासून, संगमवाडी सॉरी, ते जवळ आहे. सो मग तिथेच लास्ट स्टॉप आहे. तर असं सगळं कसरत करत जावं लागणार आहे आता एका चुकीमुळे. ठीक आहे, काय आता जे आहे ते आहे. इकडेच व्हिडिओ संपवतो, कारण आता पुढे तर फक्त घरी जायची जर्नी आहे, बाकी तर काही करणारच नाही, झोपणारच आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
टायगर सायटिंग्स आवडल्या असतील आजच्या दिवसातले जुनाबाईचे मस्त. मी एक्स्ट्रासुद्धा जे मी DSLR कॅमेरातून काढलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा अपलोड केलेत, ते सुद्धा तुम्हाला आवडले असतील. तुमच्या काही कमेंट्स असतील, क्वेरीज असतील, सफारीबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मांडा. भारी वाटते बस एकदम. त्यांनी म्हटलं सुद्धा होतं की प्रीमियम गाण्यासाठी. हा असा बॅगेजचा टॅग दिलाय, म्हणजे हा फुल टॅग होता तो हाफ बॅगेला लावला आणि हाफ मला दिलाय, म्हणजे बॅग आयडेंटिफाय किंवा जे काय चोरू विरू नको त्याच्यासाठी असं. एकदम व्यवस्थित वाटतंय, काही प्रॉब्लेम नाही. मग अशी ते क्लीन वगैरे पण करत होते सगळं. ओके.